नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापूर शहर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, ऐतिहासिक निर्णय आणि महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. राधानगरी तालुक्यातील सोळांपूर येथील सानिका गणेश पोद्दार वय 22 यांचा प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. तिसऱ्या प्रसूतीसाठी त्या सोळांपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल होत्या. सिझेरियनद्वारे मुलीला जन्म दिल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात निषेध व्यक्त करत डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. हातकणंगले तालुक्यातील मनपाड येथील उसाच्या शेतात लावलेली गांजाची रोपे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं छापा टाकून जप्त केली आहेत. या कारवाईत 7 किलो 600 ग्रॅम वजनाचा ओला गांजा व इतर साहित्य असा सुमारे 76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संतोष शिंदे याला ताब्यात घेऊन वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इचलकरंजीत पूर्व वैमनस्यातून तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणी 2 संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पंचगंगा नदीकाठ परिसरातून ताब्यात घेतलंय. अनुराग सूर्यवंशी आणि ओंकार शेंडे अशी अटक करण्यात आलेली संशयितांची नावे आहेत. दोघांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कागल तालुक्यातील भडगाव येथे भरदिवसा चोरट्यांनी गरीब मजुराच्या घरावर डल्ला मारत आयुष्यभराची साठवलेली पुंजी नपास केली. या चोरीत 1.25 तोळ्याचं सोन्याचे दागिने आणि 80,000 रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी अंकुश रघुनाथ सुतार यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दुडुंगे कदुनूर बंधाऱ्याचे पिलर कोसळल्यानं बंधारा अखेरच्या घटका मोजत आहेत. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे बंधाऱ्याच्या ठिकाणी पूल उभारण्याचा प्रश्न रेंगाळला आहे. दुडुंगे कदुनूर बंधाऱ्याचा प्रश्न रेंगाळला असून हा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा बनलाय. गेले कित्येक वर्ष हा प्रश्न प्रसार माध्यमांनी आणि आंदोलकांनी धारेवर धरला होता. मात्र लोकप्रतिनिधी व शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा प्रश्न रखडला आहे. पुलाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावं अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सचिन तांदळे तरुण भारतवरून बोलतोय. तर गेली 35 वर्ष हा जो दुडगे कुदनूर हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा शासनाने पूल बनवण्याची मंजुरी द्यावी. या पुलाला 50 कोटीची निधी मंजूर करावा व हा पूल लवकरात लवकर करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 5 बंगला परिसरातील परिपुलाच्या कामाला गुरुवारी पहाटेपासून पुन्हा सुरुवात झाली. पुलाच्या ड्रेनेज लाईट शिफ्टिंगचं काम पुढील 45 दिवस सुरू राहणार आहे. यापूर्वी एसटी स्टँड ते टाकळा दरम्यान रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण झालं असून आता पुलाचं पूर्व व पश्चिम बाजूचे काम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे तर देशातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या मंदिर परिसराचा विकास हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसर विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत 170 कोटींच्या सुधारित आराखड्याची मान्यता देण्यात आली. या विकास आराखड्यामुळे ज्योतिबा मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रमात प्रसिद्ध विरोधी अभिनेते भाऊ कदम यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमादरम्यान पारंपरिक वाद्यांच्या गजरात वातावरण रंगतदार झालं होतं. कार्यक्रमाच्या एका टप्प्यावर हलगीचा दमदार ताल सुरू होताच भाऊ कदम स्वतःला आवरू शकले नाहीत. त्यांनी मंचासमोर येत तालावर ठेका धरला आणि काही क्षणातच नागरिकांमध्ये उत्साहाची लाट पसरली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. या बातम्यांचे अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्हाभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया. पाहत राहा तरुण भारत कोल्हापूर. तोपर्यंत नमस्कार.